न्यूज बुलेटिनच्या सुरुवातीला आपण पाहणार आहोत भरधाव लक्झरी बसने एका ट्रकला मागून धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात बसमधील 16 प्रवासी गंभीर जखमी झाल्याची घटना समृद्धी महामार्गावर घडलेली आहे। कारंजा ते दोनद या दरम्यान ही घटना घडलेली आहे। मध्यरात्री 2च्या दरम्यान हा अपघात झालाय। पूजा ट्रॅव्हल्सची लक्झरी बस नागपूरहून पुण्याला जात होती। ट्रकच्या समोर नीलगाय आडवी आली असता चालकाने अचानक ब्रेक मारल्यामुळे लक्झरी बस ट्रकला धडकली। या भीषण अपघातात बसमधील 35 ते 40 प्रवाशांपैकी 16 जण गंभीर जखमी आहेत। जखमींवर सध्या कारंजा उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। किशोर गोमासे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। किशोर, अपघात नेमका कसा घडला हे तर आपल्याला समजतंय, मात्र प्रकृती आता जखमींची नेमकी कशी आहे त्याबद्दलची नेमकी काय अपडेट? अजिंक्य, जो रात्री 1 ते 2च्या दरम्यान जो लक्झरीचा अपघात झालाय, दोन ते कारंजा दरम्यान एक कार्ली गाव आहे तिथे। कारण हा जो ट्रक देखील संभाजीनगरच्या दिशेने जात होता आणि जी काही लक्झरी आहे पूजा ट्रॅव्हल्सची ती नागपूरहून पुण्याला जात असताना अचानक ब्रेक मारल्यामुळे तो अपघात झाला। या अपघातामध्ये जे 16 गंभीर जखमी आहेत यांच्यावर कारंजा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे आणि जे काही जखमी आहे त्यांच्यावर सद्यस्थितीत कारंजा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत आणि जे काही इतर 35 ते 40 प्रवाशांपैकी इतर प्रवाशांना किरकोळ जखमा झाल्या आणि ज्या जखमींवर कारंजा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून जर त्यांची प्रकृती आणखी ढासळली तर अमरावती किंवा नागपूरला हलवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। जो काही अपघात घडला यासाठी नीलगाय कारणीभूत असून या समृद्धी महामार्गावर जे वारंवार अपघात घडत आहे यासाठी वन्य प्राणी वारंवार म्हणजे त्यातल्या त्यात कारंजा ते मालेगावच्या दरम्यान अनेक वन्य प्राणी दर दिवशी या समृद्धी महामार्गावर आढळून येतात। त्यामुळे आतापर्यंत अनेक अपघाताच्या घटना घडल्या आहेत। यासाठी प्रतिबंध किंवा या जो काही प्रभावी उपाय आहे तो करण्याची मागणी होत आहे। अजिंक्य, ठीक, किशोर, धन्यवाद सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। पुढची आणखीन एक महत्त्वाची बातमी बघूया।